नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीएम किसान योजनेचा म्हणजेच की 19 नोव्हेंबर 2025 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 31व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता तमिळनाडूमधील कोयंबतूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान देशभरातील कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये आज पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणजेच की 18,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता राज्यभरातील हे सर्व काही पात्र असलेले शेतकरी आहे, या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपयाचं वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे पैसे यायला सुरू झालेले आहे. या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपले मोबाईल नंबर अपडेट केले होते त्या शेतकऱ्यांना SMS द्वारे आपल्याला या योजनेच्या अंतर्गत 21व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता वितरित करण्यात आलेले आहे. असे जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यांमधून हे रक्कम क्रेडिट झाल्याचे मेसेज येत आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या अनुषंगाने म्हणजेच की पडलेला हा प्रश्न आहे की मग माझा हप्ता आलाय की नाही, कसं समजणार? ते ऑनलाईन पद्धतीने चेक करता येतं का? यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की पीएम किसानच्या पोर्टलवरती डीबीटी स्टेटस टॅग म्हणजेच की ही सर्व माहिती आपण तपासून पाहता होते. पीएम च्या पोर्टलवरती एक ऑप्शन हटवण्यात आलेला आहे. पीएम किसानच्या पोर्टलवरती म्हणजेच की सुद्धा आपल्याला बेनिफिशरी स्टेटस अंतर्गत किंवा पीएम किसानच्या ॲप्लिकेशनवरती लॉग इन करून आपल्या हप्त्याचं वितरणचं स्टेटस आपण पाहू शकता. किंवा पीएम किसान पोर्टलवरती पीएम किसानच्या ॲप्लिकेशन दोन्ही डाउनलोड करून त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे ऑप्शन सध्या काम करत नाहीये. त्यामुळे ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर मात्र आपला लॉग इन करून अंतर्गत आपले स्टेटस तपासू शकतात. व तुम्हाला हप्ता मिळाला नाही की नाही हे नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.